नमस्कार मंडळी, मी सुनीता माझी सखी माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचा मनापासून स्वागत करते। तर श्रावणचा महिना बऱ्याच ठिकाणी सुरू झालेला आहे। तर आज आपण श्रावण स्पेशल साबुदाणा वडा बनवणार आहोत, जे अगदी सोप्या पद्धतीने आणि एक खास टिप मी तुम्हाला याचा सांगणार आहे। तर चला करूया रेसिपीला सुरुवात। त्यासाठी मी इथे 1 कपभर साबुदाणा घेतलेला आहे। मीडियम साइजचं जे साबुदाणा असतं ते मी घेतलेला आहे। आता आपल्याला याच्यात पाणी टाकायचं आहे आणि व्यवस्थित हे 2 ते 3 पाण्याने धुवून घ्यायचं आहे। तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे, कारण ह्याच्यावर थोडीशी जे धूळ वगैरे असते ते घाण असते ते आपण काढून घेऊया। व्यवस्थित मी 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता साबुदाणा बुडेल इतका आपल्याला ह्याच्यात पाणी टाकायचं आहे। आणि एक टिप म्हणजे याच्यात आपल्याला भिजवताना 2 चमचे इतकं दूध टाकायचं आहे। ह्याने काय होतं, जे साबुदाणा आहे ते मस्त मोकळा होतो, खुशखुशीत होतो। तुम्ही साबुदाण्याचे खिचडी किंवा वडे जेव्हा करणार ते साबुदाणा अगदी फुललेला असेल आणि मस्त खुशखुशीत होणार आहे। तर याला आपण झाकून 2 ते 3 तास आपल्याला हे भिजत ठेवण्यासाठी ठेवायचं आहे। तुम्ही तुमच्याकडे वेळ असेल तर तुम्ही रात्रभर सुद्धा हे भिजत ठेवू शकता। मी इथे 3 तास भिजत ठेवलेलं होतं। तर तुम्ही इथे बघू शकता आपला साबुदाणा मस्त मोकळा झालेला आहे आणि मस्त मऊ सुद्धा झालेला आहे। बघा तुम्ही बघू शकता व्यवस्थित एक साबुदाण्याचे जे कण आहे ते सुद्धा व्यवस्थित भिजलेलं आहे। आता आपल्याला याच्यात 3 चमचे इतकं भाजलेले शेंगदाण्याचं कूट ॲड करून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित ॲड करून घेतलेलं आहे मी। त्याचबरोबर आपल्याला इथे 2 हिरवी मिरची बारीक चिरून ह्याच्यात ॲड करून घ्यायची आहे। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हिरवी मिरची ठेचून सुद्धा ह्याच्यात ॲड करू शकता। सेंधव मीठ आपण ह्याच्यात चवीपुरता ॲड करून घेतलेला आहे। आणि त्याचबरोबर 3 उकळून स्मॅश केलेले बटाटे 2 ते 3 तुम्ही ॲड करू शकता। मी मोठे 2 घेतलेले होते, तुम्ही मध्यम आकाराचे 3 सुद्धा घेऊ शकता। आता आपल्याला हे सर्व साहित्य व्यवस्थित हाताच्या मदतीने मिक्स करायचं आहे। तर तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे। आता आपल्याला याला वड्याचा शेप द्यायचा आहे। तर वडे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे किंवा मोठे हे असे बनवू शकता। तर तुम्ही इथे बघू शकता या पद्धतीने आपण सर्व वडे इथे बनवून घेऊया। तर तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित मी एक करत पूर्ण जे सारण आहे याचे वडे आपण इथे बनवून घेऊया। तर खूप सोप्या पद्धतीने आज आपण हे साबुदाणे वडे इथे बनवणार आहोत। अगदी मस्त खुशखुशीत होणार आहे। एक छोटीशी टिप म्हणजे आपल्याला साबुदाणा भिजवताना याच्यात 2 चमचे दूध टाकायचं आहे, म्हणजे आपला साबुदाणा मस्त व्यवस्थित फुलतो आणि एकदम सुटसुटीत होतं। तर इथे आपण चटणी सुद्धा बनवून घेऊया। उपवासाची चटणी बनवण्याकरता इथे मी ताजा नारळ घेतलेला आहे, किसून घेतलेला आहे, ते अर्धा कप घेतलेला आहे। त्याचबरोबर 2 हिरवी मिरची आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया। आणि त्याचबरोबर इथे आपल्याला 2 चमचे शेंगदाणे किंवा शेंगदाणे कूट जरी ॲड केलं तुम्ही तरी चालेल। आणि त्याचबरोबर चवीपुरतं आपण इथे मीठ ॲड करून घेतलेलं आहे, सेंधव मीठ अर्धा कप इतकं पाणी ॲड करून घ्यायचं आहे। अर्धा चमचा आपण इथे जिरे ॲड करून घेतलेला आहे। जर तुम्हाला थोडंसं आंबट हवं असेल चटणी तर तुम्ही इथे दही किंवा लिंबाचा सुद्धा वापर करू शकता। याला मिक्सरमध्ये व्यवस्थित फिरून घेतलं की आपली उपवासाची चटणी पटकन बनवून तयार होते। तुम्हाला याच्यात फोडणी द्यायची आहे तर तुम्ही तुपात थोडंसं जिरं टाकून याची फोडणी सुद्धा इथे देऊ शकता। मी फोडणी देत नाहीये, मी अशीच चटणी सर्व करणार आहे। तर जे वडे आपण तयार करून घेतलेले होते आता आपल्याला ते तळून घ्यायचं आहे। तर मध्यम आचेवर मी इथे तेल गरम करायला ठेवलं होतं। एका बाजूने व्यवस्थित थोडंसं हे फ्राय झालं की आपल्याला ते पलटून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा याला व्यवस्थित आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे। तर 5 ते 6 मिनिटं एका वेळेला आपल्याला हे तळून घ्यायला लागेल। तर तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित मस्त खरपूस याचं आपल्याला हे तळून घ्यायचं आहे। तर तुम्ही ते बघू शकता वड्यांचा कलर अगदी मस्त छान आलेला आहे, मस्त वरून कुरकुरीत आणि आतमध्ये मऊ असे आपले हे साबुदाणे वडे पटकन बनवून तयार होणार आहे। तर तुम्ही ते बघू शकता कलर छान आलेला आहे। आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे। तर उपवासासाठी तुम्ही नेहमी साबुदाणे वडे करतच असाल, पण एकदा तुम्ही साबुदाणा भिजवताना 2 चमचे दूध टाकून बघा। एकदा ही टिप नक्की ट्राय करा, तुम्हाला फरक नक्की जाणवेल। तर तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित आपले हे साबुदाणा वडे तळून तयार झालेले आहे। आता आपल्याला हे काढून घ्यायचं आहे आणि जी चटणी आपण बनवलेली आहे त्याच्याबरोबर आपल्याला हे सर्व करून घ्यायचं आहे। तर तुम्ही कलर बघू शकता मस्त छान आलेला आहे, मस्त कुरकुरीत आपले हे साबुदाणा वडे बनवून तयार झालेले आहे। वरून खुशखुशीत आणि आतमध्ये मऊ असे हे साबुदाणे वडे होणार आहे। तर चला आपण याला आता सर्व करून घेऊया। तर उपवासाचा आपला हे साबुदाणा वडा बनवून तयार झालेला आहे। मी याला चटणी बरोबर सर्व करत आहे। तुम्ही जर चटणी तुम्हाला
बनवायची नाही आहे तर तुम्ही दहीबरोबर यालासुद्धा सर्व करू शकता। हिरवी मिरची थोडीशी फ्राय करून घेतलेली आहे आणि आपला मस्त असं हे खुशखुशीत उपवासाचा साबुदाणा वडा बनवून तयार झालेला आहे। मस्त टेस्टी, वरून अगदी क्रिस्पी आणि आतमध्ये मऊ असा आपला हा साबुदाणा वडा बनवून तयार झालेला आहे। तर कशी वाटली आजची ही रेसिपी कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। मी तुमच्यासाठी असेच छान छान रेसिपी पुन्हा घेऊन येत राहणार आहे। तोपर्यंत मस्त खा, स्वस्थ रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आनंदी रहा। धन्यवाद।